पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या सकाळच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देव बापाच्या दयेनं पुन्हा एक वार आजच्या एका नवीन वचनानं, नवीन संदेशानं आणि नवीन व्हिडिओनं मी तुमचं अभिनंदन आणि स्वागत करत आहे. पुन्हा एक वार आजचा जो संदेश आहे तो नीतिसूत्रे 30 अध्याय आणि 12व्या वचनावर आधारित आहे. कृपा करून या वचनाकडे आपण लक्ष देऊया. वचन असं म्हणतं, आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे. प्रियजनांनो, हे वचन ऐकल्याबरोबरच तुम्हाला समजलं असेल कदाचित की मला काय बोलायचं आहे किंवा कशाबद्दल मी बोलत आहे. हे वचन स्वतःची धोकादायक फसवणूक न करण्याबद्दल इशारा देतोय. काही विश्वासक स्वतःला शुद्ध आणि चांगले समजतात आणि त्यांच्या नजरेत इतर प्रत्येक व्यक्ती वाईट, दुष्ट, पापी, अशुद्ध असाच असतो. पण खरे पाहिले असता जेव्हा ते इतरांच्या बद्दल असा विचार करतात तेव्हा ते आध्यात्मिकरित्या अशुद्ध झालेले असतात आणि ते त्यांच्या आतील घाणेरडेपणापासून शुद्ध होण्याचा प्रयत्न कधीच करत नसतात. कारण जर तो शुद्ध मनाचा व्यक्ती असेल तर तो इतरांच्यावर प्रेम करण्याला स्वतःला प्रोत्साहित करत असतो. परंतु असा वर्ग आहे जो इतरांना सर्व प्रकारे अशुद्ध, पापी, दुष्ट असा समजत असतो. बायबलमधील हे वचन ही एक म्हण आहे, लक्षात असू द्या. ही म्हण आपल्याला स्वतःच्या धार्मिकतेवर अवलंबून राहण्याऐवजी नम्रता, आत्मचिंतन आणि देवाच्या कृपेने खऱ्या आध्यात्मिक शुद्धीकरणाची आवश्यकता ओळखण्यास प्रोत्साहित करते. किती सुंदर वचनाची ही फोड आहे. वचन एका विशिष्ट प्रकारच्या ख्रिस्ती व्यक्तीला, एका अशा पिढीला, एका अशा गटाला अधोरेखित करते जी स्वतःला शुद्ध मानते परंतु प्रत्यक्षात अजूनही पाप आणि आध्यात्मिक भ्रष्टतेने कलंकित आहे. ज्यांनी आपला पापमळ धुण्याच्या ऐवजी त्यांचे दुसऱ्यांकडे विनाकारण लक्ष आहे. बरेच लोक चर्चमध्ये, मंडळामध्ये अशाच गोष्टींसाठी जातात. देव काय म्हणत आहे त्याच्याऐवजी इतरांच्या बद्दल यांना बोलायला खूप आवडतं. म्हणून हे वचन आतील घाणेरडी, खोलवर रुजलेली अनिती दर्शवते, जी काही विश्वासकांच्या बाह्य कृतीद्वारे प्रदर्शित केली जात नाही. बहुतेकदा अशा लोकांची आत्मिक शुद्धता केवळ एक देखावा असते. त्यांची कृत्ये मात्र त्यांच्या विश्वासाला फिट बसणारी नसतात. स्वतःची आध्यात्मिक स्थिती खालवली असल्यास तो आमचा आध्यात्मिक भ्रष्टाचार आहे हे ध्यानात असू द्या. कोणतीही आध्यात्मिक स्थिती कोणत्याही प्रकारे खालवली असली तर ती परिस्थिती आमचा आध्यात्मिक भ्रष्टाचार आहे. आम्ही लोकांना नाही तर स्वतःला फसवत आहोत आणि देवाच्या नजरेत आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या एक कुरूप व्यक्ती म्हणून आपली ओळख होत आहे. ही म्हण स्वतःची फसवणूक आणि अभिमानाविरुद्ध कडक इशारा देते, किंवा हे वचन कडक इशारा देते. व्यक्तींना त्यांच्या खऱ्या आध्यात्मिक स्थितीबद्दल प्रामाणिक राहण्याचे आव्हान करणारं असं हे वचन आहे. जसा त्यांचा प्रभू व त्याचे जीवन त्याला पाहणाऱ्यांना पवित्रतेने भरलेले दिसत होते तसे त्याच्या विश्वासकाचे सुद्धा जीवन आतून आणि बाहेरून शुद्ध आणि देवाला आवडेल असे असायला पाहिजे. नाहीतर वरून चांगला आणि आतून मळका असं परमेश्वराला कदाचित काय परमेश्वराला आवडणारच नाही. खरी नम्रता आपल्या स्वतःच्या पापीपणाला आणि देवावर अवलंबून राहण्याला ओळखते. खरा मनुष्य स्वतःला ओळखतो. देवाला भिणारा मनुष्य स्वतःला ओळखतो. देवावर अवलंबून राहणारा व्यक्ती स्वतःला ओळखतो. आपला व्यवहार कधीच परिपूर्णतेची खोटी भावना प्रदर्शित करणारा नसावा. आपला जो व्यवहार आहे, ॲटिट्यूड, आपलं वागणं, आपलं दैनंदिन जीवनातलं वागणं हे मी परिपूर्ण आहे असं प्रदर्शन करणारा नसावा. आध्यात्मिक शुद्धीकरण हे स्वप्रयत्न किंवा स्वतःच्या आकलनातून येत नाही, तर ते देवाच्या कृपेने आणि ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या किंवा पश्चातापाच्या शिकवणीतूनच फक्त येऊ शकते. आणि म्हणून परमेश्वरानं अनेक गोष्टी पापांच्या बद्दल पश्चाताप करायला सांगितलेला आहे.
त्यामध्ये हे एक ॲडिशनल असलं पाहिजे की स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या मोठं समजणं आणि दुसऱ्याला आध्यात्मिकदृष्ट्या खालचं समजणं किंवा पापी दुष्ट समजणं, याबद्दल पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे. ही आपली आध्यात्मिक सेवा आहे. आपण आपल्या स्वतःच्या सद्गुणांच्या खोट्या दाव्यावर विश्वास ठेवू नये, याची काळजी घेतली पाहिजे. कारण यामुळे आम्ही जर खोट्या दाव्यांवर, आमच्या स्वतःच्या खोट्या दाव्यांवर, मी लय मोठा धार्मिक आहे, मी लय मोठा आध्यात्मिक आहे, या खोट्या दाव्यावर आम्ही कधीच विश्वास ठेवू नये. आणि जर असं केलं तर यामुळे आपली आध्यात्मिक वाढ आणि देवाच्या कृपेचा स्वीकार होण्यास अडथळा येतो. देवसुद्धा आपल्याला स्वीकारण्यास हा मोठा अडथळा आहे, जेव्हा आम्ही स्वतःला धार्मिक समजतो परंतु आम्ही आतून तसं नसतो तेव्हा. म्हणून प्रियजनांनो, आजच्या सकाळी मी आपल्या सर्वांना प्रोत्साहित करीन की जसा माझा प्रभू, जसा तुमचा प्रभू सर्वांग सुंदर होता आतून आणि बाहेरून, तो देवाला आवडेल असा होता, तशा प्रकारे आपलं जीवन आपण ठेवूया, अशी माझी प्रभूचरणी आजच्या सकाळी तुम्हा सर्वांच्यासाठी प्रार्थना आहे. आमेन.